नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शिक्षक बंधू भगिनींनो. आपण पाहत आहात स्कॉलरशिप व टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा या दोन्हीचा मराठी विषयाचा एकत्रित तास. ओके. आपण आजच्या या तासाला शब्दांच्या जाती हा गणित पाहणार आहोत. ठीक आहे. जे विद्यार्थी हा क्लास हा नंतर पाहणार आहेत, युट्यूबला पाहतील किंवा ॲपमध्ये पाहतील, त्यांना जर आमचा क्लास जॉईन करायचा असेल, खाली जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय खालच्या एकदम याच्यामध्ये येल्लो शेडिंग मध्ये, कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. कोणीही कॉल करायचा नाहीये, ओनली व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. ओके. तर आज आपण शब्दांच्या जातीपासून सुरुवात करतोय. शब्दांच्या जातीमध्ये आपण थोडे डिटेलमध्ये घेणार आहोत. शब्दांच्या जाती म्हणजे काय किंवा शब्द म्हणजे काय, आपण याच्या अगोदर वर्णमाला शिकली. वर्णमालानंतर आपण शब्द संधी शिकली. बरोबर आहे, संधी हा घटक शिकला. वर्णमाला व संधी हे दोन घटक आपण शिकले. तर आज आपल्याला शब्दांच्या जाती शिकायचे. तर मग शब्द म्हणजे काय, तर अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला शब्द असं म्हणतात. ओके. आहे सर्वांचं लक्ष व्यवस्थित. अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला व्हिडिओ ऑन ठेवा स्कॉलरशिपचे विद्यार्थी. ओके. सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवलं तरी चालेल, काही हरकत नाहीये. सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवलं तरी चालेल, काही हरकत नाही. व्हिडिओ ऑन ठेवा जमत असेल तर. हा. तर शब्द म्हणजे काय सर, तर अर्थपूर्ण अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द असे म्हणतात. ठीक आहे. मग काय होतं, हे जे शब्द आहेत ना, त्या शब्दाला प्रत्यय जोडले जातात. या शब्दाला काय जोडले जातात, प्रत्यय जोडले जातात. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक उदाहरण म्हणजे सुंदर. सुंदर हा शब्द आहे आणि सुंदर या शब्दाला प्रत्यय जोडला य. य हा प्रत्यय जोडला की त्यापासून सौंदर्य हा शब्द तयार होतो. ठीक आहे. त्यामुळे प्रत्यय जोडले जातात, म्हणजे शब्दांना प्रत्यय जोडून वाक्यात वाक्यात हे शब्द वापरले जातात. म्हणजे शब्दांना प्रत्यय जोडून जर शब्द वाक्यात वापरले तर त्याला पद असे म्हणायचं. काय म्हणायचं, पद असं म्हणायचं. मी थोडं लिहितोय तर स्क्रीनवर बघा. ठीक आहे. आपण कोणता घटक पाहतो, आपण शब्दांच्या जाती पाहतो. शब्दांच्या जाती. ओके. पहिल्या आपण काय बघितलं, शब्द म्हणजे काय बघितलं. शब्द म्हणजे काय, अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द असे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण बघतोय, पद म्हणजे काय. पद म्हणजे काय सांगा, तर शब्दांना प्रत्यय जोडून वाक्यात वापरल्यास त्याला पद असं म्हणायचं. समजा एखादा शब्द आहे, फॉर एक्झाम्पल ही आहे, सुंदर हा शब्द आहे. सुंदर या शब्दाला य हा प्रत्यय जोडलाय आणि नवीन शब्द तयार केलाय सौंदर्य, आणि हा शब्द वाक्यात वापरलाय, त्याला पद असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, पद असं म्हणायचं. येतं लक्षामध्ये. माना हलवा समजत असेल तर. ओके. किंवा मनुष्य हा शब्द आहे. मनुष्य या शब्दाला स्व स्व हा प्रत्यय जोडलाय. मनुष्य हा शब्द आहे, मनुष्य. मनुष्य या शब्दाला त्व हा प्रत्यय जोडला, मनुष्यत्व हा नवीन शब्द तयार होतो. मग या मनुष्यत्वाला काय म्हणायचं, पद असं म्हणायचं. ओके. हा. पुढे आपण जाऊया. आता बघा, व्याकरणात शब्दाला व्याकरणात शब्दाचं जे मूळ स्वरूप आहे, म्हणजे व्याकरणामध्ये शब्दाचं जे मूळ स्वरूप असतं, त्या शब्दाच्या मूळ स्वरूपाला प्रकृती असं म्हणतात. तिसरी गोष्ट आपण काय बघतोय, प्रकृती. व्याकरणामध्ये शब्दाचं जे मूळ स्वरूप आहे त्या प्रकृती असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल फांदी. फांदी ते हे शब्दाचं मूळ स्वरूप आहे. फांदीला काय म्हणायचं, प्रकृती असं म्हणायचं. आणि ज्या वेळेस या फांदीला प्रत्यय जोडला, म्हणजे मी प्रत्यय जो फांदीला प्रत्यय जोडतोय, फांदीवर. फांदीवर असा वर प्रत्यय जोडला. ज्यावेळेस फांदी या शब्दाला फांदीवर असा आपण प्रत्यय जोडू, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, विकृती असं म्हणायचं. ओके. म्हणजे जो मूळ शब्द आहे त्याला प्रकृती असं म्हणायचं आणि शब्दाला प्रत्यय जोडलं त्याला काय म्हणायचं, विकृती असं म्हणायचं. तर आपण चार गोष्टी बघितल्या. शब्द म्हणजे काय बघितलं, पद म्हणजे बघितलं, प्रकृती म्हणजे बघितलं आणि विकृती म्हणजे बघितलं. चार गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. येते लक्षामध्ये. रिप्लाय द्या थोडा. हो सर. हो सर, समजलं. मयंक नाव रिनेम कर, आईचंच नावाने जॉईन दिसतोस तू आज. ओके. पुढे आपण जाऊया. ओके. एक उदाहरण सर. आपण बघूया. उदाहरण बघूया की एकच शब्द वाक्यात वेगवेगळ्या प्रकारची भूमिका कशी करू शकतो, त्याचं एक उदाहरण बघूया. एकच शब्द. आता मी वाक्य लिहत बसण्यापेक्षा वाक्य तोडी सांगतो. तुम्ही काय करा, त्या वाक्याच्या उच्चाराकडे लक्ष द्या. पहिलं वाक्य आहे, पक्षी फांदीवर बसला. फांदीवर हा जो वर आहे, फांदीवरचा जो वर आहे,
हा वर या वाक्यामध्ये शब्दयोगी अवयव म्हणून आलेला आहे. इंग्लिशमध्ये त्याला आपण प्रिपोजिशन्स असं म्हणतो. बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं वाक्य, शंकराने पार्वतीस वरले. इथं पण वर हा शब्द आलाय. शंकराने पार्वतीस वरले, इथं हा जो वर शब्द आलाय तो वाक्यामध्ये क्रियापद म्हणून आलाय. मूळ प्रकृती काय त्या शब्दाची, मूळ प्रकृती म्हणजे मूळ शब्द आहे वर. ठीक आहे. तो फांदी या शब्दाला जोडला, फांदीवर. हा, पक्षी फांदीवर बसला, शब्दयोगी अवयव म्हणून वापरला गेला. दुसऱ्या वाक्यामध्ये शंकराने पार्वतीस वरले, ले प्रत्यय लागला, तो क्रियापद झाला. बरोबर आहे. वर या प्रकृती शब्दाची विकृती झाली, वरले म्हणजे. ओके. तिसरं उदाहरण आपण सांगतोय, वरमाय तोऱ्यात वावरते. वरमाय म्हणजे काय सांगा बरं. वरमाय म्हणजे तुम्हाला माहिती आहे का हा शब्द? सर सांगा की मग वरमाय म्हणजे काय. वरमाई म्हणजे नवऱ्या मुलाची आई. व्हेरी गुड. माहिती आहे आनंदाला चांगलं. हा, वरमाय म्हणजे नवऱ्या नवऱ्या मुलाची आई. आणि लग्नामध्ये नवऱ्या मुलाची जी आई असते ती कशी वावरते, तोऱ्यामध्ये वावरते. जसं काय तिच्या मुलाचं काय, जसं काय मुलीच्या आईने त्यांच्यावर हेच उपकार हेच केलेत, किंवा नवऱ्या मुलाच्या आईनं मुलीवर उपकारच केलेत, अशा पद्धतीनं ही जी वरमाय आहे ती वरमाय काय करते, लग्नामध्ये तोऱ्याने वावरत असते. काय शब्द आला बघा इथं, वरमाय तोऱ्यात वावरते. वरमाय, वरमाय या शब्दामध्ये वर शब्द परत आलाय. आता इथं जो वर शब्द आलाय तो विशेषण म्हणून आलाय. समजतंय ना मी काय म्हणतोय ते. ओके. स्कॉलरशिपचे विद्यार्थी व्हिडिओ ऑन ठेवा रे. स्कॉलरशिपचे विद्यार्थी व्हिडिओ ऑन ठेवा. हा, म्हणजे माना हलवले की मला कळते की तुम्हाला समजतंय म्हणून. हा, त्यानंतर पुढला शब्द, पतंग वर गेला. पतंग वर गेला. इथं जो वर शब्द आलाय तो क्रियाविशेष अव्यय म्हणून आलाय. आता सर क्रियाविशेष अव्यय म्हणजे काय ते आता डिटेलमध्ये आपण पाहणारच आहोत. ओके. त्यानंतर पुढला अजून एक उदाहरण आहे, देवाने मला स्वप्नात वर दिला. देवाने मला स्वप्नात एक वर दिला, मी टीईटी पास होणार आहे, मी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मेरिटमध्ये येणार आहे, मी एनएमएस परीक्षेत शिष्यवृत्ती होणार आहे, असा देवाने मला वर दिला. इथं पण कोणता शब्द आपण वापरला, इथं पण आपण वर शब्द वापरला. मग वर हा शब्द इथं काय, वर हा शब्द इथं नाम म्हणून वापरलाय. म्हणजे एकच शब्द वाक्यामध्ये वेगवेगळ्या अर्थाने येऊ शकतो, हे त्याचं उदाहरण आहे. हे उदाहरण समजले का सांगा मला. चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तरी हो चालेल. सर. ओके. हा, आता आपण पुढे जाऊया. मग सर मराठी या भाषेमध्ये शब्दांच्या किती जाती आहेत? कोण सांगेल का मला, मराठी या भाषेमध्ये शब्दांच्या किती जाती आहेत? काल तुम्ही इंग्लिशमध्ये बघितलं पार्ट ऑफ स्पीच. ओके. ज्या दिवशी आठ. सुट्टी असते ना, शनिवार रविवार असे आठ. तास होतील बरं का. हा, 8 जाती आहेत. किती जाती आहेत? 8 सांगितले. सईनं हात रेज हँड सुद्धा केलेला आहे. चांगली गोष्ट आहे. ओके. 8 जाती आहेत. मग 8 जातीचं थोडं वर्गीकरण होतंय. 8 जातीमध्ये विकारी आणि अविकारी असं त्या शब्दांच्या जातीचं वर्गीकरण केलं जातं. ठीक आहे. कसं केलं जातं ते मी तुम्हाला लिहून दाखवतो. ओके. तर रनिंग नोट्स देत घ्या, मी तुम्हाला नोट्स देणारच आहे. तुम्हाला नोट्सची पीडीएफ मी आपल्या ऍपवर शेअर करणारच आहे. परंतु तुम्ही सुद्धा काय करत जावा, रनिंग नोट्स म्हणजे आम्ही तासाला बसलो तर तासाला बसलो आम्ही काय शिकलो, काय मी बोर्डवर जे लिहितो ते लिहून घेत जावा, किंवा मी जे सांगतोय ते तुमच्या भाषेत थोडक्यात लिहून घेत जावा. म्हणजे तासाला बसतो तर काही तर आपण लिहिलं पाहिजे, रनिंग नोट्स घेतल्या पाहिजे, म्हणजे आपलं लक्ष असतं. ठीक आहे. नोट्स तर मी प्रोव्हाइड करणारच आहे. ठीक आहे. शब्द, हा शब्द जो आहे तो शब्द, शब्दांचे प्रकार बघूया. शब्द बघा, एक शब्द आहे इथं. ओके. शब्दांचे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे विकारी शब्द. विकारी, विकारीला मराठीमध्ये सव्ये हा दुसरा शब्द वापरतात, सव्ये. दुसरा प्रकार आहे अविकार, त्याला मराठीमध्ये अव्यय हा शब्द वापरतात. ओके. तर विकारी म्हणजे काय किंवा सव्यय म्हणजे काय याचा अर्थ सुद्धा आम्हाला सांगा. ओके. नुसतं विकारी किंवा सव्यय आम्हाला सांगू नका. विकारी म्हणजे काय, जी शब्दांची जात, लिंग, वचन आणि विभक्तीमुळे बदल बदल होतो. ज्या शब्दाच्या जातीमध्ये लिंग, वचन, विभक्तीमध्ये बदल होतो त्याला विकारी असं म्हणायचं. आणि अविकारी म्हणजे काय, ज्या शब्दांच्या जातीमध्ये लिंग, थोडक्यात लिहून द्या ना. विभक्ती यामुळे बदल होत नाही त्याला अविकारी असं म्हणायचं. ओके. तर थोडक्यात लिहून देता का? मॅडम मी नोट्स देणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही रनिंग नोट्स घेऊ शकता तुम्ही म्हटल्यास.
लिहून देत बसलं तर मॅडम आपला मग सिलेबस 10 नोव्हेंबरच्या अगोदर उरकणारच नाहीये. 10 नोव्हेंबरच्या पूर्वी आपला सर्व विषय संपवायचे. ठीक आहे, त्यामुळे इंग्लिशला पण आपण फास्ट घेतोय, मराठी सुद्धा फास्टच घ्यावं लागणार आहे. आमचं स्कॉलरशिपची बॅच कशी असते, वर्षभर चालते. वर्षभर नोट्स आम्ही कशा मिळणार सर? ऍपमध्ये मिळणार, ऍपमध्ये. ओके ओके ओके. बरं का, स्कॉलरशिपच्या बॅचला आम्ही खूप डिटेलमध्ये घेत असतो, व्यवस्थित डिटेलमध्ये एक एक प्रश्न व्यवस्थित 5-5, 10-10 मिनिट घेतो. ठीक आहे, तर आपल्याला कसं टाइम टाइम लिमिट आहे. आता बघा की आज किती तारीख आहे, आज 3 तारीख आहे. किती दिवस राहिले मोजा परीक्षेला. नोव्हेंबरचे 10 दिवस नाही, 9 दिवस, नोव्हेंबरचे 9 दिवस. आणि ऑक्टोबरचे किती दिवस, 31 म्हणून 3 दिवस गेले असं मायनस करा. 28 दिवस, 28 आणि 9 किती बघा, 28 आणि 9 किती दिवस राहिले बघा बरं तुम्ही आता. तर 37 दिवस राहिले एक्झामला आपल्या, तेव्हा आपण थोडं आपण फास्ट गेलं पाहिजे. ओके. हा, तर विकारी आणि अविकारी. विकारी म्हणजे काय, जे लिंग, वचन, विभक्तीमुळे ज्या शब्दाच्या जातीमध्ये बदल होतो त्याला विकारी असं म्हणायचं. अविकारी म्हणजे काय, लिंग, वचन, विभक्तीमुळे ज्या शब्दांच्या जातीत बदल होत नाही त्याला अविकारी असं म्हणायचं. मग विकारीचे प्रकार कोणते, विकारीला कोणकोणत्या जाती आहेत, तर विकारीच्या जाती मी लिहितोय. पहिली जात आहे नाम. नाम ही विकारी जात आहे. दुसरी आहे सर्वनाम. ओके, पहिली आहे नाम, दुसरी आहे सर्वनाम, तिसरी आहे विशेषण, चौथा आहे क्रियापद. तुम्ही रनिंग नोट्स लिहा किंवा स्क्रीनशॉट काढून घेत जा पूर्ण याचा. ओके, क्रियापद. मग सर एक उदाहरण सांगा आम्हाला की लिंग, वचन, विभक्तीप्रमाणे कशा पद्धतीने ह्या शब्दांच्या जाती बदलतात. एक उदाहरण मी लिहित नाही, मी तोंडी सांगतो बरं का. तर कुत्रा, कुत्रा, कुत्रा हे समजा आपण नाम घेतलं, कुत्रा मी एक लिहितो वडिलास. कुत्रा हे नाम घेतलं, कुत्र्यासाठी तो हे सर्वनाम वापरतात. ओके, विशेष एक चांगला विशेषण आपण वापरूया कुत्र्यासाठी, चांगला विशेषण वापरूया. ओके, आणि क्रियापद पण दिसतो असं घेऊया. ठीक आहे, ते बेसिक आपण घेतले. आता मी काय करतोय, लिंग बदलतोय. कुत्र्याचं लिंग बदललं, काय होणार, कुत्री होणार. सर्वनाम सुद्धा बदललं, कुत्रीला ती हे सर्वनाम येतं. हा, कुत्र्याचं लिंग बदललं, स्त्रीलिंगी केलं तर विशेषण सुद्धा बदलते, चांगली येते, चांगली. आणि क्रियापद सुद्धा बदलते. पुल्लिंगी असेल तर दिसतो, स्त्रीलिंगी असेल तर दिसते. समजतं काय विकारी म्हणजे काय, तर विकारी म्हणजे काय, लिंग, वचन, विभक्तीमुळे जो बदल होतो त्याला विकारी असं म्हणायचं. येते लक्षामध्ये. हा, आता बाकीची जी उदाहरण तू थोडी सांगतो म्हणजे वेळ आपला वाचेल. आपण अनेक वचन घेऊया. कुत्राचं अनेक वचन काय रे, कुत्रे. कुत्राचं अनेक वचन कुत्रे. काय आहे, कुत्रे, कुत्रे. मग कुत्रेला सर्वनाम काय वापरतो आपण, ते वापरतो, सर्वनाम ते कुत्रे. बदललं. आणि चांगला, चांगला अनेक वचन असेल तर चांगल्याला काय होतो, चांगले. चांगले होतो, चांगले. चांगले. विशेषण बदललं. आणि क्रियापद, कुत्रे चांगले दिसतात, क्रियापद सुद्धा दिसतात. बदललं. हा, आता विभक्ती बदलूया. हा, कुत्र्याने, हा कुत्र्याने विभक्ती बदलली मी, ने लावलं प्रत्यय. कुत्र्याने, कुत्र्याने तर त्याला हे सर्वनाम वापरतो. आणि विशेषण मग त्याने, चांगल्याने, आणि दिसल्याने, म्हणजे असं विभक्ती जरी लावलं तरी सुद्धा नाव, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे बदलत असतात. म्हणून त्याला विकारी किंवा त्याला सव्यय असं म्हणतात. ठीक आहे, अविकारी म्हणजे अव्यय म्हणजे काय सर, ते सांगा. तर आपल्याला लिंग, वचन, विभक्ती काय होतं, बदल होत नाही. त्यातला पहिला आहे क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण. दुसरं आहे शब्दयोगी. तिसरं आहे उभयान्वयी. आणि चौथं आहे केवलप्रयोगी. ओके, अविकारी, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवलप्रयोगी. आता बघा, क्रियाविशेषण अव्यय म्हणजे कोणते आहेत, तर क्रियाविशेषण अव्यय मध्ये पण दोन प्रकार होतात, क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय म्हणून. ठीक आहे, तर क्रियाविशेषण मध्ये काय होतं, तर क्रियाविशेषण मध्ये पण थोडं प्रकार आहे. नुसतं जर क्रियाविशेषण घेतलं तर फक्त क्रियाविशेषण जर घेतलं तर त्याच्यामध्ये लिंग, वचन, विभक्तीचा बदल होतो. आणि क्रियाविशेषण अव्यय जर घेतलं तर अव्ययामध्ये बदल होत नाही. ज्यावेळेस क्रियाविशेषण आपण घेऊया त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं जाईल. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, मागे, पुढे, इकडे, तिकडे असे जे शब्द आहेत त्याला शब्दयोगी अव्यय असं
आपण म्हणतो. उभयान्वयी अव्यय म्हणजे नेमकं काय सर? तर आणि, पण, किंवा, कारण हे जे शब्द आहेत ते काय आहेत? उभयान्वयी अव्यय आहेत. आणि केवळ प्रयोगी म्हणजे काय? अरे रे, वाह, छान, आहा हा हा. असे जे शब्द आहेत ते कसे आहेत? केवळ प्रयोगी अव्यय आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बघूया नाम डिटेल मध्ये. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं काय? काढून घ्या कुणाला घ्यायचं असेल तर. ओके, मी आता इरेज करतोय. तर हा बोला. क्रियाविशेषणचं एक उदाहरण सांगा. क्रियाविशेषण तो चांगला खेळतो. चांगला, चांगला कशाबद्दल माहिती सांगते? चांगला हे खेळणाऱ्या क्रियाविषयी माहिती सांगते. ती चांगली खेळते. लिंग बदललं, क्रियाविशेषण बदललं. क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्ययमध्ये फरक आहे. आपण ज्यावेळेस क्रियाविशेषण बघूया ना त्यावेळेस मी डिटेलमध्ये सांगेन त्यावेळेस. ओके. हा, आता सेपरेटली आपण प्रत्येक शब्दाची जात बघायची आपल्याला सेपरेटली. ओके, चला आपण सुरू करूया. नाम. तर नाम म्हणजे काय रे? नाम म्हणजे काय? तर सृष्टीतील कोणताही घटक असेल, आपल्या सृष्टीतील, आपल्या या पृथ्वी आहे, आपली ही जीवनसृष्टी आहे, त्या कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला नाम असं म्हणायचं. ओके, सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा जो शब्द आहे त्याला काय म्हणायचं? नाम असं म्हणायचं. कोणताही घ्या, पेन घ्या, कागद घ्या, राग घ्या, सौंदर्य घ्या, स्वर्ग घ्या, इत्यादी. मग सर नामाचे प्रकार आहेत का? तर यस, नामाचे प्रकार आहेत. नामाचा पहिला प्रकार आहे सामान्य नाम. सामान्य सर नाम. एक डेफिनेशन सांगा ना हळू. नक्की. बर, सांगतो. सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी, सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय. सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय. ओके, झालं. ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द. हम्म. तुम्हाला मी नोट्स देणार आहे पीडीएफच्या स्वरूपामध्ये, त्यामध्ये तुम्हाला हे सगळं मिळून जाणार आहे. ठीक आहे, तुम्ही लिहून घेण्यात वेळ घालू नका. ओके. हा, तुम्हाला जितकं रनिंग नोट्स घेता येतील शिकवत असताना तितक्या तुम्ही घ्या. ओके. हा, आता बघा, तर मराठीत काय आहे रे? मराठीत नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. मराठीत नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. त्यातील एक प्रकार आपण बघूया. ठीक आहे, कोणकोणते आहेत? नाम, नामाचे मुख्य 3 प्रकार. पहिला प्रकार आहे सामान्य नाम. तर इंग्लिशमध्ये आपण कॉमन नाउन बघतो, आहे की नाही? इंग्लिशात असं तुम्ही शिकलाय कॉमन नाउन वगैरे, शिकलाय का नाही? दुसरं आहे विशेष नाम. तिसरं आहे भाववाचक नाम. ओके, आता सामान्य नाम म्हणजे काय सर? सामान्य नाम समजावून सांगा. आता नोट्स व्याख्या लिहून तुम्ही फक्त ऐकून समजून घ्या. तुम्हाला मी नोट्स देणार आहे पीडीएफ स्वरूपात. ओके, सामान्य नाम म्हणजे काय सर? तर एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, आता पुरुष, पुरुष म्हणजे काय? पुरुष असतील किंवा स्त्री असेल हे सामान्य नाम आहे. मुलगा असेल किंवा मुलगी असेल हे सामान्य नाम आहे. म्हणजे ज्या काही सर्व मुली आहेत, मुलींचे जे गुणधर्म ज्या घटकामध्ये आहेत त्या सर्वांना मुलगी असं म्हणतात. मुलाला मुलगा असं म्हणतात, पुरुष असं म्हणतात, स्त्री असं म्हणतात. किंवा किंवा एखादं उंचचे उंच डोंगर आहेत, उंचच्या उंच डोंगराला आपण पर्वत असं म्हणतो. मग जे काही उंचचे उंच डोंगर आहेत त्या सर्वांना काय सामान्य नाम काय दिलं जातं? पर्वत दिलं जातं. किंवा जे जो पाण्याचा प्रवाह जो मोठ्याने वाहत वाहत जातो त्याला आपण सामान्य नाम देतो नदी. नदी हे काय झालं? सामान्य नाम आहे. पर्वत हे काय झालं? सामान्य नाम आहे. पठार हे काय झालं? सामान्य नाम आहे. मुलगा सामान्य नाम आहे. मुलगी सामान्य नाम आहे. पुरुष सामान्य नाम आहे. स्त्री सामान्य नाम आहे. म्हणजेच काय? एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे
जे एकच नाम दिली जाते त्याला सामान्य नाम असं म्हणायचं. म्हणजे काय, सामान्य नाम म्हणजे समजा शहर म्हणलं, शहर म्हणजे ज्या ठिकाणची लोकसंख्या ही जास्त असते त्याला आपण शहर म्हणतो. मग सर्व शहराला शहरच म्हणतात ना. मग शहर हे काय झालं, शहर हे सामान्य नाम झालं. ओके, उदाहरण मी इथं लिहितोय. एकाच जातीचे म्हणजे कुत्रा असेल किंवा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मुलगा हे सामान्य नाम आहे. किंवा शहर असेल, हे काय सामान्य नाम आहे. ओके, त्यानंतर बघा, ठीक आहे. मग बघा सामान्य नामाचे पण प्रकार आहेत बरं का. सामान्य नामाचे 2 प्रकार आहेत. ओके, तुम्ही इंग्लिशमध्ये शिकलाय बघा, मटेरियल नाऊन आणि कलेक्टिव्ह नाऊन. ओके, तसे सामान्य नामाचे 2 प्रकार आहेत. सामान्य नामाचे 2 प्रकार कोणते सर मला सांगा. तर पहिले सामान्य नामाचा प्रकार आहे पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक नाम, पदार्थवाचक नाम. दुसरा प्रकार आहे समूहवाचक नाम. तर पदार्थवाचक नाम म्हणजे काय, जे घटक आहेत शक्यतो मीटर, लिटर, किलोग्रॅम मध्ये मोजले जातात. ओके, त्याला पदार्थवाचक नाम असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल रॉकेल, रॉकेल कसं मोजतात रे, लिटर मध्ये मोजतात. तर रॉकेल हे कसं नाव झालं, पदार्थवाचक नाव झालं. पदार्थवाचक नाम. ओके, किंवा मी म्हणलं कापड, कापड कशामध्ये मोजतात, मीटर. मीटर मध्ये मोजतात. मग कापड हे कसलं नाव झालं, पदार्थवाचक नाम झालं. ओके, पाणी, पाणी कशात मोजतात, लिटर. लिटर. पाणी हे काय लिटर. झालं, पदार्थवाचक नाम. सोने ग्रॅम. ग्रॅम मध्ये. किंवा तोळ्यामध्ये मोजतात आहे का नाही, 1 तोळा, 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा आहे का नाही. मीटर. ग्रॅम मध्ये मोजतात, किलोग्रॅम मध्ये मोजतात. ठीक आहे, मग सोने हे काय झालं, पदार्थवाचक नाम झालं. ओके, पदार्थवाचक नाम समजलं, जे घटक ग्रॅम, लिटर, मीटर या ह्याच्यामध्ये मोजले जातात, ज्याचं मेजर केलं जातं त्याला पदार्थवाचक नाम असं म्हटलं जातं. जे जे नाम, आता तसं तसं थोडं उलट घेऊया, जे नाम संख्येत मोजले जात नाहीत त्या घटकांच्या नावाला पदार्थवाचक नामे म्हणतात, किंवा संख्येत मोजले जात नाहीत. किंवा फॉर एक्झाम्पल कापड, कापड संख्येत मोजतात का रे, नाही, कापड म्हणतात त्याला. पण त्याचं मोजण्यासाठी, ते घटक मोजण्यासाठी काय वापरतो आपण, मीटर वापरतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, पदार्थवाचक नाम असं म्हणतो. दुसरं आहे समूहवाचक नाम. समूहवाचक म्हणजे नाम काय, फॉर एक्झाम्पल सैन्यांची तुकडी आहे, सैन्यांची तुकडी. त्याला आपण त्याला काय आपण म्हणूया, बटालियन म्हणूया. त्याला काय म्हणूया, बटालियन. सैन्याच्या तुकडीला काय म्हणतात, बटालियन असं म्हणतात. तर बटालियन हे काय नाव झालं, तर हे समूहवाचक नाम झालं. किंवा आपण अजून एक उदाहरण घेऊया, मेथीची जुडी असते बघा, मेथीची जुडी, मेथीची पेंडी असते बघा आपली भाजीची है का नाही, त्याची आपण जुडगा करतो, जुडी करतो. मग जुडी हे काय झालं, समूहवाचक नाम झालं. किंवा ढिगारा, किंवा ह्याचा मातीचा ढिगारा असेल, मातीचा ढिगारा असेल, ढिगारा हे काय झालं, समूहवाचक नाम झालं. हा, किंवा लाकडाची मोळी असेल, अनेक लाकडे एकत्र केलेत आणि त्याची मोळी बांधली आहे, तर मोळी हे काय झालं, समूहवाचक नाम झालं. आता त्याची व्याख्या सांगतो मी आता. व्याख्या लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला नोट्स मध्ये सर. आहे. हा बोला, सर, बोला. हा, थोडक्यात समूहदर्शक शब्दच ना. हो हो, समूहदर्शक शब्द. थवा काय झालं, थवा, थवा हा समूहवाचक नाम झालं. तसंच, ठीक आहे. म्हणजे काय, समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाव असे म्हणतात. परत सांगतोय, समान गुणधर्म असणाऱ्या, समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम असं म्हणतात. कळते, उदाहरण सांगायचं सर आम्हाला, तर उदाहरण आपण घेऊया. मोळी असेल, जुडी असेल, मेथीची जुडी असेल तुमची. किंवा हा, तुमची पलटण, सैनिकांची पलटण असेल, थवा. पक्ष्यांचा थवा असेल, वगैरे वगैरे. कळलं, इथपर्यंत कळले, सामान्य नाम समजले सगळ्यांना. हो सर. आता आपण जाऊ विशेष नामाकडे. ठीक आहे, विशेष नाम म्हणजे काय सर, तर आपण सामान्य नाम सांगितलं कुत्रा,
कुत्रा हे सामान्य नाम झालंय, पण कुत्र्याला पण विशेष नाव ठेवतो. तुमच्या आवडीचा कुत्रा असेल तर त्याला आपण मोती नाव ठेवतो. ठेवतो का नाही? कुत्र्याचं नाव ठेवलं मोती. पण कुत्र्याचं नाव ठेवलं टायगर. टायगर हे कुत्र्याचं आपण नाव ठेवलं तर टायगर हे काय झालं, विशेष नाम झालं. मोती हे काय झालं, विशेष नाम झालं. किंवा एखादा मुलगा आहे तर मुलाचं नाव ठेवलं आपण, समजा एखादं फॉर एक्झाम्पल नाव ठेवलं अनिरुद्ध. म्हणजे जे मुलं आहेत ते सगळ्याला मुले असं म्हणतो, पण त्याला त्या मुलग्याचं पर्टिक्युलर आपण नाव ठेवलं, अनिरुद्ध नाव ठेवलं, तर अनिरुद्ध हे नाव काय झालं, विशेष नाम झालं. किंवा एखादी मुलगी आहे, त्या मुलगीच्या पर्टिक्युलर नाव आपण नाव ठेवलं, समजा त्याचं नाव आपण ठेवलं सायली. सायली हे काय झालं, विशेष नाम झालं. ठीक आहे. किंवा आपण बघूया एखादं शहर आहे, शहराचं नाव घ्या. समजा एखादं शहर आहे, त्या शहराचं नाव आपण ठेवलं पुणे. शहर हे काय झालं, सामान्य नाम झालं. पण शहराचं नाव काय, पर्टिक्युलर शहराचं नाव काय, पुणे. पुणे हे काय झालं, विशेष नाम झालं. पुणे हे पण शहर आहे आणि सोलापूर हे सुद्धा शहर आहे. मग सोलापूर हे नाव कसं झालं, ते विशेष नाम झालं. ठीक आहे, येत्या लक्षामध्ये. तर त्याची व्याख्या तुम्हाला सांगतो. एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल. हा, लिहून घेत बसू नका, ऐका फक्त लक्षपूर्वक. एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास विशेष नाम असं म्हणतात. अशा नामास काय म्हणतात, विशेष नाम असं म्हणतात. मग ते विशेष नाम जे आहे ते एका घटकापुरते मर्यादित असतात. म्हणजे शहर म्हणलं तर शहराचे नाव मर्यादित असतात. फॉर एक्झाम्पल जिल्हा. जिल्हा हे काय झालं, सामान्य नाम झालं, पण असे जिल्ह्याचे प्रॉपर नाव वेगवेगळे असतात. ओके. हा, म्हणजे सातारा जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे. ओके, जिल्हा हे सामान्य नाम झालं. सातारा, लातूर, बीड हे काय झालं, शहराची नावं आहेत किंवा जिल्ह्याची नाव आहेत. हे काय झाले, विशेष नाम झाले. ओके. तेव्हा अजून एक लक्षात ठेवा, विशिष्ट टीईटी वाले, टीईटी आणि स्कॉलरशिप वाले लक्षात ठेवा. एक वाक्य खूप लक्षात ठेवायचं. विशेष नाम, विशेष नाम हे कधीही एकवचनी असतं. टीईटीला हा प्रश्न पडू शकतो. ठीक आहे. विशेष नाम कधी कसा असतो, एकवचनी असतो. ओके. आता बघा उदाहरण. हा, अजून एक सांगता येईल. विशेष नाम जे असतं, विशेष नाम हे जे विशेष नाम असतं ते व्यक्तिवाचक असतं, म्हणजे व्यक्तीला दिलेलं नाव असतं. विशेष नाम जे असतं ते व्यक्तिवाचक असतं, म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला ते नाव दिलं जातं किंवा घटकाला ते नाव दिलं जातं, म्हणून त्याला व्यक्तिवाचक असं म्हणतात. ठीक आहे. सामान्य नाम जे आहे, सामान्य नाम हे जातीवाचक असतं. जातीवाचक म्हणजे विशिष्ट समुदायाला नाव दिलेलं असतं सामान्य नाम, जातीवाचक. महत्वाचं वाक्य आहे, परीक्षेला पडू शकतं ते. ओके. ठीक आहे, इथपर्यंत आले. फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो. मी जर म्हटलं निखिल. निखिल, निखिल हे नाव व्यक्तिवाचक आहे. व्यक्तिवाचक, त्या व्यक्तीला नाव दिले, व्यक्तिवाचक. ते व्यक्तिवाचक लिहिले बरं का, खारखोट दिसते तुम्हाला. व्यक्ती आहे तिथे, व्यक्ती. ओके. आता समजा मुलगा म्हणलं, मुलगा. मुलगा हे नाव कसं आहे, जातीवाचक आहे, जातीवाचक. ओके. आता आपण पुढे जाऊया. पुढला प्रकार आहे भाववाचक नाम. भाववाचक नामाला अजून एक नाव आहे, त्याला दुसरं नाव आहे धर्मवाचक नाव. धर्मवाचक नाम. भाववाचक नामाला अजून एक नाव आहे धर्मवाचक नाम. ओके. ओके. आता मी क्लिअर करतोय. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर काढून घ्या, कुणाला घ्यायचं असेल तर. घेतला स्क्रीनशॉट काढून? हो सर. थांबा सर एक. बरं, हा. लिहून घेत बसू नका, स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर लिहा. सर. हा, बोला. हॅलो. बोला मॅडम. हा, जातीवाचक नाम हे सामान्य नाम असं असतं ना? येस 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 येस. ओके. ओके. पुढचा शेवटचा जो प्रकार आहे नामातला तो म्हणजे भाववाचक नाम. ओके. भाववाचक नाम. त्यालाच धर्मवाचक नाम असं म्हणतात.
तर व्याख्या देत बसू नका, फक्त व्याख्या समजून घ्या. ठीक आहे. त्याची उदाहरणं काही सांगतो पहिल्यांदा, आधी उदाहरणं सांगतो, मग त्याची व्याख्या सांगतो. ठीक आहे, त्याची उदाहरण देतो मी. उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर असतील म्हणजे तुम्हाला व्याख्या समजेल चांगली. हा, पहिलं उदाहरण आहे सौंदर्य. 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 मनुष्यत्व. सायली, तुझा आवाज क्लिअर येत नाही बरं का. मनुष्यत्व. दुसरा आहे विश्रांती. हा. श्रीमंती. गर्व इत्यादी. हे उदाहरण काही भावाचे नाम मी लिहिली. ओके. आता व्याख्याकडे आपण जाऊया. व्याख्या बघा आता. तुमच्या डोळ्यासमोर हे 5 शब्द ठेवा. व्याख्या समजून घेणारे 5 शब्द डोळ्यासमोर असू द्या. ओके, व्याख्या सांगतोय. ज्याला स्पर्श करता येत नाही. सांगा, श्रीमंतीला स्पर्श करता येतो का? नाही करता येत. बघा, ज्याला स्पर्श करता येत नाही, ज्याची चव घेता येत नाही. सांगा, सौंदर्याची चव घेता येते का? नाही. नाही घेता येत. ज्याला स्पर्श करता येत नाही, ज्याची चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही. सांगा, गर्वाला डोळ्यानं पाहता येतं का? नाही. परत सांगतोय. ज्याला स्पर्श करता येत नाही, ज्याला चव घेता येत नाही, ज्याला डोळ्याने पाहता येत नाही, अशा कल्पनेने मानलेल्या अशा कल्पनेने मानलेल्या गुण लिहितोय. कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था, गुण, अवस्था व कृती. गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नाम असं म्हणतात. भाववाचक नाम असं म्हणतात. भाववाचक नाम असं म्हणतात. समजतंय? हो सर. लक्षात घ्या. तर ओके. आवाज येत नाही नीट. आता येतो का आवाज? हो सर. आता येतोय. हो सर. विश्रांती ही काय आहे? विश्रांती ही कृती आहे. ओके. मग असे गुण, अवस्था, कृती यांना जी नावं दिली जातात त्याला भाववाचक नाम असं म्हणतात. मग सर, हे भाववाचक नाम ओळखायचे कसे? तर याला काही टेक्निक आहेत, किंवा काही प्रत्यय आहेत. त्या प्रत्ययावर तुम्ही भाववाचक नामे ओळखू शकता. ठीक आहे. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये याची अशी व्याख्या केली जाते की गुणधर्म व भाव दर्शवणाऱ्या शब्दांना. बघा, मी दुसरी व्याख्या सांगतोय. गुणधर्म व भाव दर्शवणाऱ्या शब्दांना भाववाचक नामे किंवा धर्मवाचक नामे असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आता बघा, विशेष नामे व सामान्य नामे ही काय करतात? भाव व धर्म धारण करतात, म्हणून त्यांना धर्मीवाचक नामे असं म्हणतात. ओके. विशेष नामे काय करतात? म्हणजे श्रीमंती कोणाची? तर श्रीमंती ओवीची. ओवी हे काय आहे? विशेष नाम आहे. ओवी या विशेष नामाने काय धारण केलंय? श्रीमंती धारण केलंय. श्रीमंती हा धर्म धारण केलाय, म्हणून या नावाला काय म्हणायचं? धर्मीवाचक नाम असं म्हणायचं. समजतंय ना? हा. आता बघा, भाववाचक नामाचे 3 गट पडतात. एक स्थितीदर्शक, एक गुणदर्शक आणि एक कृतीदर्शक. स्थितीदर्शक शब्द कोणते? तर गरिबी ही स्थिती आहे, श्रीमंती ही स्थिती आहे, स्वातंत्र्य ही स्थिती आहे. श्रीमंती, गरिबी, स्वातंत्र्य ही सगळी भाववाचक नामं आहेत. ओके. सर, गुणदर्शक म्हणजे काय? गुण दाखवणारे. सौंदर्य गुण दाखवतोय, प्रामाणिकपणा गुण दाखवतोय, मनुष्यत्व गुण दाखवतोय. ते गुणदर्शक नामे आहेत. काही नामे हे कृतीदर्शक असतात, कृती दाखवतात. चोरी हे नाम आहे, भावाचक नाम आहे. त्यात कोणती कृती दिसते रे? चोरी करणे ही कृती दर्शवतात. ठीक आहे. त्यात चळवळ, चळवळ करणे, चळवळ हे भाववाचक नाम आहे. यातून सुद्धा कृती दिसते. ठीक आहे. मग आता बघा, ही जी भाववाचक नामे आहेत, ही भाववाचक नामे कशा पद्धतीने ओळखली जातात? ओके. भाववाचक नामे जी आहेत ते कशा पद्धतीनं, 1 मिनिट मी चार्जर आणतो बरं का, चार्जिंग संपत आलेली आहे.
लॅपटॉपची चार्जर घेऊन होतो. हा, आवाज येतोय माझा ऐकू? हो हो सर. हा, हो सर. आता बघा भाववाचक जी नामे आहेत ते भाववाचक नामाला प्रत्यय वापरून म्हणजे नाम तयार होतात. म्हणजे प्रत्यय जर लावले प्रत्यय वापरून नाम तयार होतात. ठीक आहे. भाववाचक नामे जे आहेत ते प्रत्यय जर त्याला लावले तर ते नाम तयार होतात. कोणकोणते प्रत्यय आहेत ते प्रत्यय आपण लिहूया एक एक. ठीक आहे, एक एक उदाहरण सांगतो. पहिला प्रत्यय य प्रत्यय लागून भावाचक नाम तयार होतो. उदाहरण एक एक उदाहरण लिहितो फक्त मी. हा, गंभीर. गंभीर या शब्दाला य प्रत्यय लागला तर गांभीर्य हे भावाचक नाम तयार होतं. आज एक उदाहरण लिहून दाखवतो मी. धीर. धीर या शब्दाला य प्रत्यय लागला तर धैर्य हे भावाचक नाम तयार होतं. त्या पद्धतीने क्रूर. क्रूर या शब्दाला य प्रत्यय लागला कोणतं भावाचक नाम तयार होईल सांगा? क्रूर. क्रूरचं भावाचक नाम क्रौर्य. क्रौर्य. समजा उदार. उदारचं भावाचक नाम औदार्य. नवीन. नवीनचं भावाचक नाम नाविन्य. येते लक्षामध्ये? नोट्स मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये येईल तुम्हाला सगळं. ओके. त्यानंतर दुसरा प्रत्यय आहे त्व. त्व प्रत्यय लागतो. ठीक आहे. त्व म्हणजे काय? शत्रू. शत्रुत्व. शत्रुत्व. शत्रू. शत्रुत्व हे काय? भावाचे नाव आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्र. मित्रत्व. 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 मित्रत्व हे काय? भावाचक नाम आहे. ओके. त्यानंतर आपण पुढे बघूया पण किंवा पणा. पण किंवा हा प्रत्यय लागतो. प्रामाणिक. प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा हे भावाचक नाव आहे. ओके. देव भावाचक नाम आहे. देव पण. समजते ना? असे प्रत्यय लावून हो नाम सर. तयार होतात. सर. पुढचा प्रत्यय आहे ई. दीर्घई. दीर्घई. बोला. हा, काय बोलायचं नाही. ठीक मी पुढे जातो. पुढचा प्रत्यय आहे ई. श्रीमंत. श्रीमंतला ई दीर्घ ई हा प्रत्यय लागला. कोणतं भावाचक नाम होणार सांगा? श्रीमंती. श्रीमंती. श्रीमंती हे भावाचक नाम होणार. किंवा हुशार. हुशार हे विशेषण आहे. त्याला ई हा प्रत्यय हुशारी. लागला तर भावाचक नाम तयार हुशारी. होणार. हुशारी. हुशारी. ओके. त्यानंतर पाचवा प्रत्यय आहे ता. नम्र. हा नम्रता. प्रत्यय लागलाय. हा, वीर. वीरता. वीरता हे भावाचक नाम आहे.
ठीक आहे. बंधू, बंधुता, बंधुता, भावचिन्ह नाही. सहावा प्रत्यय आहे की. पाटील, पाटीलकी, हा, पाटील. आमच्या घरी पाटीलकी आहे का नाही, असं म्हणतो. आमच्याकडे पाटीलकी आहे बघा, आहे का नाही. तर पाटील माणूस आणि माणुसकी पण येऊ शकते ना. येऊ शकता. माणूस, माणुसकी, माणुसकी. बदल दोन. पुढे आपण जाऊया. सातवा आहे गिरी. गिरी हा प्रत्यय लागतो. गुलाम, गिरी, गुलामगिरी, गुलामगिरी, ताई, काय सर. ताई, 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 ताईगिरी करता का नाही तुम्ही भावावर तुमच्या घरी. ताईगिरी, हा. भाई, भाईगिरी आहे का नाही. हे कसले नाव आहेत, भावाचे नाव आहेत. ओके. बरेच जण आपल्या घरी ताईगिरी करत असतील, करतात का नाही, किंवा काही जण भाईगिरी करतात घरी आपल्या भावंडावर. ओके. हा. पुढे घेऊ. फसवे, फसवा, फसवा, फसवेगिरी, फसवा, फसवेगिरी. फसवेगिरी, ओके. हा. आठवा प्रत्यय आहे वा. गोड, गोडवा, 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 चप, सॉरी, गार. गारवा, गारवा, ठीक आहे. पुढे आहे आई. आई, आई हा प्रत्यय होतो. नवल, नवलाई, नवलाई, शाबास. नवलाई, नवलाई. किंवा चतुर. चपळराई, हा, चपळ, चपळ आई पण चालतं. हा. चतुर, चतुराई. ओके. शेवटचा प्रत्यय आहे वी. थोर, थोरवी, 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 थोरवी हे भावचिन्ह. घ्या स्क्रीनशॉट काढून एकदा आता ह्याचा, नंतर लिहा व्यवस्थित. स्क्रीनशॉट काढून घ्या. उदाहरण मी दोन दोन लिहिले बरं का, आपल्या नोट्स मध्ये भरपूर उदाहरण तुम्हाला येणार आहेत. फक्त एक एक दोन दोन लिहिले मी समजण्यासाठी. ओके. तर वीचं अजून एक उदाहरण सांगा. वीचं बघा अजून एक उदाहरण. वाजवी होत, वाजवी, वाजवी, वाजवी. हा. आता बघा आपण पुढे जाऊया. आता नामाचे विविध उपयोग बघायचे. आपलं काय बघायचं, नामाचे विविध उपयोग बघायचे. ठीक आहे. नामाचे नेमके उपयोग काय काय आहेत. ठीक आहे. सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग कसा होतो किंवा ती उद्या बघूया आता, कारण 5 मिनिट राहिलेत आपल्या आजच्या तासाला. 7:55 टाइम झालेला आहे. ओके. आणि हे काही 5 मिनिटात होणार नाही. ठीक आहे. तर नामाचे उपयोग जे आहे ते उद्याच तसं बघूया. ओके. आपल्या इंग्लिशचा जो तास असणार आहे तो कसं असणार आहे, ज्याशी सुट्टी असते ना त्याशी इंग्लिशचा तास असणार आहे. आज नवरात्र आहे, घटस्थापना आहे, त्यामुळे मॅडम आज येऊ शकल्या नाहीत. ओके. सुट्टी दिवशी इंग्लिशचा तास होईल, इतर दिवशी आपला मराठीचा तास होईल. ओके. म्हणजे सर रविवारी इंग्लिश का. हा. सुट्टी दिवशी ज्या ज्या दिवशी मॅडम अवेलेबल आहेत त्या दिवशी इंग्लिश होईल, मॅडमच्या अवेलेबिलिटीनुसार. सर 8 वाजता झूम क्लास लगेच आहे ना आता. काय आता 8 वाजता चालू होईल ना आपला गणिताचा. हा. ठीक आहे. आपण थांबूया. आजचं तास समजलं सगळ्यांना. हो सर, हो सर. हो सर. थोडं प्रतिक्रिया द्या बरं, व्हिडिओ ऑन करून. कसा वाटला तुम्हाला आजचं तास, एक 2-3 वाक्यामध्ये. जसं हो सर, चांगला सर असं म्हणू नका. बघूया कुणा बोलता येते. मराठीचा तास आहे, बोलता आलं पाहिजे मराठी भाषा. स्वतःहून द्या, मी कुणाचं नाव घेणार नाही. बघूया कोण आहे का. आमचे छोटे छोटे बच्चे कंपनी बघूया देतात का. लगेच व्हिडिओ ऑफ करून बसले का नाही, मी नाव नाही घेणार कुणाचं.
आजचा तास कसं वाटलं? एक 2-3 वाक्य प्रतिक्रिया द्या. कोण देते बघू प्रतिक्रिया? बरं, आमची लहान मुलं काही बोलत नाहीत, आपण मोठ्या मॅडमला विचारूया. योगिता मॅडम, बोपलकर मॅडम, सोनल मॅडम, प्रतिक्रिया द्या की. छान वाटलं सर, सगळं समजलं. समजलं व्यवस्थित? आणि ओके. सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी अशा उदाहरणामुळे समजून सांगितल्यामुळे अजून लक्षात राहिलं. बरं बरं. म्हणजे नोट्स सोपं तुम्हाला मी पडलं शेअर ते करीन. लक्षात नोट्स शेअर कळलं. करीन. नोट्समध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये पाहता येईल. आणि नामाची उपयोग हे आपण उद्या बघूया. नाही, रनिंग नोट्स घेतोच सर आम्ही. हो म्हणजे चालेल तो चालेल. काही रनिंग नोट्स प्रॉब्लेम घ्यायचं नाही. म्हणजे काय होतं, तासाला नेमकं काय शिकवलं हे लक्षात राहतं. नुसतं तास बघितला तर मग काही लक्षात राहत नाही आपल्या. रनिंग नोट्स घेत राहायच्या. मॅथ्स परी मध्ये आपला सकाळी नाही, मॅथ्सचा बोला पण ना. होतो. पण हां. जो सामाजिक शास्त्राचा जो क्लास होतो ना, तर आज म्हणजे जास्त झूम करता येत नाही का स्क्रीन, म्हणजे आम्हाला रनिंग नोट्स घ्यायला आज जरा थोडा प्रॉब्लेम आला. नाही नाही, ते रनिंग नोट्स तसे नाही घ्यायचे. सामाजिक शास्त्रामध्ये काय घ्यायचं, पीडीएफ घ्यायची. पीडीएफ घ्यायची किंवा डायरेक्ट हार्ड कॉपी पुस्तकच घ्यायचं. आणि त्या पुस्तकावर हायलाईट करायचं हायलायटरनं. तेवढं लिहिणं तुमचं शक्य होणार नाही, तुम्हाला तेवढं लिहिणं. सर पुस्तकं नोट्स नाही ना भेटले, आणि नोट्स ते तर तसं मी. पीडीएफ मधूनच वाच. हा, मग पीडीएफ ला हायलाईट करायचं ऑप्शन असतं की पीडीएफ मध्ये. पीडीएफ तुम्ही हायलाईट करून ठेवा ओके. कायमस्वरूपी. किंवा नोट्स मी देणारच आहे 8वीच्या पण सगळंच देणार आहे. तर नोट्स मधून तुम्ही नोट्स मिळतात तुम्हाला त्या शॉर्टकट मध्ये. ठीक आहे, आपण थांबूया. ओके, अजून कोणी प्रतिक्रिया देणार आहे? आमची टीईटीचे मॅडम कोणी? अजून कोणी टीईटीचे मॅडम प्रतिक्रिया देणार आहेत का? लवकर द्या, मी कुणाचं नाव नाही घेत. स्वतःहून स्वयंप्रेरणेने द्या. जर शिकवलेलं समजलं असेल तर. नसेल समजलं तर देऊ नका. हो सर, समजत आहे. छान आहे क्लास. छान समजते ना, सगळे डिटेल समजते ना? हो हो. ओके, थँक्यू. आपण थांबूया. 8 वाजता आपण नंतर चालू करूया लगेच. ओके.